BA भाग 3 सत्र 6 साठी मराठी अनिवार्य या विषयातील वैचारिक विभागावर आधारित हा व्हिडिओ आहे। यामध्ये आपण वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांची चाचणी घेण्याचा प्रयत्न करू। विद्यार्थी मित्रांनो, BA भाग 3 सत्र 6 साठी याहीपूर्वी अनेक व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर अपलोड झालेले आहेत। त्याचाही आपण अभ्यास करून आपल्या परीक्षेची तयारी करू शकतो। सुरुवात करूया आजच्या आपल्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नाच्या चाचणीला। पहिला प्रश्न आहे, वि.भी. कोलते हे मराठी साहित्यामध्ये रिकामी जागा साहित्याचे संशोधक व ग्रंथकार म्हणून परिचित आहेत। आपले पर्याय आहेत अ. वारकरी, ब. दत्त, क. महानुभाव आणि ड. नाथ। योग्य पर्यायाला आपण नमूद करून ठेवले असेल। पुढला प्रश्न, डॉक्टर पंजाबराव देशमुख हे स्वतः हाडाचे रिकामी जागा आहेत। अ. शेतकरी, ब. राजकारणी, क. शिक्षक आणि ड. वैज्ञानिक। प्रश्न क्रमांक 2 साठीचे आपले 4 पर्याय आपल्या समोर आहेत। अचूक पर्याय नोंदवून ठेवायचा आहे। प्रश्न क्रमांक 3, रिकामी जागा छात्रालय हे डॉक्टर पंजाबराव यांच्या शैक्षणिक व सामाजिक व्यापक दृष्टिकोनाचे मूर्तिमंत प्रतीक होय। त्यासाठीचे आपले पर्याय 4, अ. विश्वभारती, ब. श्रद्धानंद, क. विवेकानंद आणि शेवटचा पर्याय ड. दयानंद। या 4 पैकी एक अचूक पर्याय आपण लिहिलेला असेल। पुढला प्रश्न आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणत्या साली केली? या प्रश्नासाठीचे आपले पर्याय अ. 1945, ब. 1962, क. 1956 आणि ड. 1932। या 4 पर्यायांपैकी जो अचूक पर्याय असेल तो आपण लिहून ठेवायचा आहे। प्रश्न पुढला आहे, क्रमांक 5, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी अविरत परिश्रमाने आणि कर्तृत्वाने रिकामी जागा यांचे लक्ष आपल्याकडे सहज वेधून घेतले। यासाठीचे पर्याय अ. पंडित जवाहरलाल नेहरू, ब. राजीव गांधी, क. इंदिरा गांधी आणि पर्याय शेवटचा ड. सरदार पटेल। नेहमीप्रमाणेच शेवटी आपण उत्तर तालिका या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नाच्या चाचणीसाठी दिलेलीच आहे। प्रश्न क्रमांक 6, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पत्नीचे नाव काय होते? पर्याय अ. कमलबाई, ब. आशाबाई, क. ज्योतिबाई आणि ड. विमलाबाई। या प्रश्नासाठीचे 4 पर्याय आपण पाहू शकता। जो योग्य पर्याय वाटत असेल त्याला लिहून ठेवा। वळूया पुढल्या प्रश्नाकडे। प्रश्न क्रमांक 7, गोविंद पानसरे हे महाराष्ट्रातील रिकामी जागा चळवळीचे विचारवंत व कम्युनिस्ट कामगार नेते म्हणून परिचित आहेत। पर्याय अ. प्रतिगामी, ब. पुरोगामी, क. विज्ञानवादी आणि ड. पर्यावरणवादी। कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या संदर्भातील हा प्रश्न क्रमांक 7 आणि त्याचे 4 पर्याय। प्रश्न पुढला क्रमांक 8, रिकामी जागा बाजू घेऊन शाहूराजांनी वरिष्ठ वर्णाशी संघर्ष केला होता। आपले पर्याय अ. समाजाची, ब. महिलांची, क. सैनिकांची आणि शेवटचा पर्याय ड. रयतेची। या प्रश्नासाठी दिलेल्या 4 पर्यायांपैकी जो पर्याय तुम्हाला अचूक वाटत असेल त्याची नोंद करून ठेवा। प्रश्न क्रमांक 9, वरवरचे
आणि किरकोळ बदल झाले असले तरी रिकामी जागा तर पूर्वी होते तसेच दिसताहेत. पर्याय अ वर्णभेद, ब रंगभेद, क प्रांतभेद आणि ड भाषाभेद. प्रश्न पुढला क्रमांक 10चा. ओठात एक आणि रिकामी जागा एक असे कोण करतो आहे काय हे तपासले पाहिजे. पर्याय अ डोक्यात, ब कृतीत, क पोटात आणि ड स्वभावात. या चारपैकी आपला एक अचूक पर्याय आपल्याला शोधायचा आहे. आपला अभ्यास झालेला असेल तर उत्तर देणे सहज सोपे आहे. आपला पुढला प्रश्न आपल्यासमोर डिस्प्ले झालेला आहे. प्रश्न क्रमांक 11. मागासलेला समाज भक्तिभावाने आणि रिकामी जागा अंतःकरणाने थोर पुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करतो. पर्याय अ मनाने, ब विचाराने, क बुद्धीने आणि ड श्रद्धायुक्त. प्रश्न पुढला क्रमांक 12. स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता जिजाऊ या पाठाचे लेखक कोण आहेत. पर्याय अ विभी कोलते, ब अशोक राणा, क सखा कलाल आणि ड भास्कर चंदनशिव. प्रश्न क्रमांक 13. मराठी अस्मितेचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे रिकामी जागा असे आपण मानतो. पर्याय अ महाराणी ताराबाई, ब बाळाजी विश्वनाथ, पर्याय क बाजीराव पेशवे आणि शेवटचा पर्याय ड छत्रपती शिवाजी महाराज. प्रश्न 13 साठीचे आपले 4 पर्याय आपल्या समोर आहेत. प्रश्न पुढला प्रश्न क्रमांक 14. जिजाऊंचा जन्म रिकामी जागा गुरुवार रोजी सिंदखेड या गावी झाला. पर्याय अ 12 जानेवारी 1598, ब 10 जानेवारी 1612, पर्याय क 12 मार्च 1598 आणि शेवटचा पर्याय ड 12 फेब्रुवारी 1598. प्रश्न क्रमांक 15. लखुजी जाधवराव यांच्याकडे रिकामी जागा जहागिरी एका नाट्यमय घटनेतून आली. पर्याय अ शिवनेरीची, ब पुण्याची, क महाराष्ट्राची आणि ड सिंदखेडची. प्रश्न क्रमांक 15चे आपले 4 पर्याय, एक अचूक पर्याय आपल्याला लिहायचा आहे. या चाचणीमधला आपला शेवटचा प्रश्न क्रमांक 16. पुणे सुपे प्रांताची जहागिरी सांभाळण्याकरिता शहाजींनी जिजाऊंच्या सोबत बाळ शिवबाला पाठविले ते रिकामी जागा या सुरक्षित गावी. पर्याय अ खेडेबारे, ब चाकण, क सिंधुदुर्ग आणि ड पिंपरी. विद्यार्थी मित्रांनो, तर ही होती आजची 16 प्रश्नांवर आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांची चाचणी. आता याची उत्तर तालिका आपल्या समोर आहे. प्रश्न क्रमांक 1चा पर्याय क महानुभाव, 2 अ शेतकरी, प्रश्न क्रमांक 3 ब श्रद्धानंद, प्रश्न क्रमांक 4 ड 1932, प्रश्न क्रमांक 5 अ पंडित जवाहरलाल नेहरू, प्रश्न क्रमांक 6 ड विमलाबाई, प्रश्न क्रमांक 7 ब पुरोगामी
आणि प्रश्न क्रमांक 8 रयतेची. प्रश्न क्रमांक 9 ते 16ची उत्तरे. प्रश्न क्रमांक 9 वर्णभेद. प्रश्न क्रमांक 10 पोटात. प्रश्न क्रमांक 11 श्रद्धायुक्त. प्रश्न क्रमांक 12 अशोक राणा. प्रश्न क्रमांक 13 छत्रपती शिवाजी महाराज. प्रश्न क्रमांक 14 12 जानेवारी 1598. प्रश्न क्रमांक 15 सिंदखेडची. आणि प्रश्न क्रमांक 16 खेडेबारे. विद्यार्थी मित्रांनो, आपला अभ्यास आपण असा सुरू ठेवू. परीक्षेची तयारी सातत्याने सुरू ठेवायची आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपण अभ्यास सुरूच ठेवा. घरी राहा, सुरक्षित राहा, स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करायचं आहे. मित्रांनासुद्धा पाठवणे विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून ठेवा आणि प्रेस आयकन बटनलासुद्धा टच करून ठेवा. नोटिफिकेशन मिळत राहतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.